कोण बोलला की मराठी माणूस धंदा करू शकत नाही? ते माजवलेले सारखं जाऊ नका कुठं पण घ्यायला. तुम्हाला ते शिरत येत असेल ना तरी तुम्ही ताजच बोलतील. आपला भाऊ हिंदू आहे, मराठी आहे, कशा का ना. आता एक आमचा भाऊ आहे, तो रोज इथं पनीर देतो लागला ना, म्हणजे बोला डेअरी द्यायची रोज बघता येतं आडवग आहे, आपला मराठी माणूस आहे. तर त्याला विचारू आपण जरा आता सगळा. हे बघा पनीर देतं. कोण बोलला की मराठी माणूस धंदा करू शकत नाही? तर रोज बघता डेअरी मी देतं, डेअरी मी देतं, हॉलसेल मी देतं. आपला होलसेल रेट आहे वो. हॉलसेल आहे. आणि मी बोलता की आपल्या माणसाकडून घ्यायचं. आता मी सगळी तर बघता सगळ्या मी डेऱ्या खोलून बसले ना आपल्याकडे, गुजराती असो जास्ती असे डेऱ्या त्यांचीच आहेत. पण भाऊ सगळी तर पनीर देतं. मराठी माणूस धंदा करून शकतं आणि आपल्या माणसाची सपोर्टची जरूरत आहे मराठी माणसाला. आणि तुम्ही सपोर्ट करा. भाऊ लग्नाची ऑर्डर असतं ते पण घेतं आणि दुकानावर द्यायचं असेल तरी पण घेतं. रेट पण मस्त लावेल आणि ताजा आहे पूर्ण. करा भाऊचा कॉन्टॅक्ट नंबर देता, बस सपोर्ट करा. ते माजवलेले सारखं जाऊ नका कुठं पण घ्यायला. आपल्या सगळं ताजा भेटतं. आपल्या माणसाकडून घ्या, आपल्या माणसाला सपोर्ट करा आणि वरती ना पाय खेचायची कामं करू नका. म्हणजे कधीच कोणची व्हिडिओ काढत नाही, पण आपला माणूस पुढं जातोय तर त्याला का नाही पुढे न्यायचं आपण? ती मोठी दुकानं बघून कल्याणला दुर्गाडी बिरगाडी त्या माणसाकडून घेण्यापेक्षा इकडे आपल्या भावाला पुढं न्या, आपल्या माणसाला पुढं न्या. ती मोठी दुकानं बघून ना तुम्हाला ते शिरत येत असेल ना तरी तुम्ही ताजच बोलतील. आपला भाऊ हिंदू आहे, मराठी आहे आणि आपल्या माणसाला सपोर्ट करणं आपल्याला गरजेचं आहे, कारण की आपल्या माणसाला पुढे न्यायचं आहे आपल्याला. म्हणून इकडून कॉन्टॅक्ट देता उचला पनीर सगळ्यांनी.